नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, भारती, टी-आर-टी-आय, ए-आर-टी-आय, सारथी, महाज्योती या सर्वांची पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी परीक्षा झाली होती. आता परीक्षा जर आपण पाहिली तर यू-पी-एस-सीची वगळता जवळपास कंबाईन असो किंवा एम-पी-एस-सी राज्यसेवा असो, त्यानंतर आय-बी-पी-एस असो, त्यासोबतच स्टाफ सिलेक्शन असो, अशा विविध परीक्षा सी मार्फत घेण्यात आलेल्या होत्या. आता ह्या सर्व परीक्षेची ॲन्सर की जी आहे म्हणजे रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर चेक केलेला असेल, कारण की रिस्पॉन्स शीट जी आहे ती कालच अवेलेबल झाली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल सुद्धा त्यांचे मार्क्स चेक केलेले असतील. आता तुम्ही जर तुमचे मार्क्स चेक केले तर तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता, कोणत्या संस्थेमध्ये भरला होता, म्हणजे अगोदर तुम्ही परीक्षा लिहा, जसे की एम-पी-एस-सी असेल तर एम-पी-एस-सी, त्यामध्येही जर राज्यसेवा असेल तर राज्यसेवा, कंबाईन असेल तर कंबाईन, आय-बी-पी-एस-सी बँकिंगची दिलेली असेल तर ती, किंवा स्टाफ सिलेक्शन दिलेलं असेल तर ते. अगोदर काय लिहा, परीक्षा लिहा, त्यानंतर तुम्ही बार्टी, सारथी, महाज्योती कशामध्ये फॉर्म भरला होता, त्या संस्थेचं नाव लिहा आणि नंतर तुम्हाला किती मार्क्स आहेत ते लिहा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची कल्पना येईल. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडलेले दिसतात. काही जण म्हणताय की या परीक्षेचा कट ऑफ हा 90 किंवा त्यापेक्षा जास्त लागत असतो, कारण की पेपर जे आहेत ते सोपे असतात. पण मात्र यावेळेस जर आपण पेपरची प्रश्नपत्रिका पाहिली तर नक्कीच इतकाही सोपा तो पेपर वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे जर 1 तास असेल आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतील आणि प्रश्नाची लेंथ जी आहे ती जर मोठी असेल तर नक्कीच हा थोडासा किचकट स्वरूपाचा प्रश्न होऊ शकतो. म्हणूनच इथे विद्यार्थ्यांना अपेक्षे एवढे मार्क्स मिळालेले नाहीत. आता पहा, आपण काही गोष्टींबद्दल बोलतोय. एक म्हणजे आन्सर की ज्यांनी डाउनलोड केली, ज्यांनी त्यांचा स्कोर पाहिला, त्यांनी कमेंट करावा की त्यांना किती स्कोर आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, की आपण टेलिग्रामवर पोल टाकलेला होता. टेलिग्रामचा जो आपला ग्रुप आहे त्यावर पोल टाकलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पोलमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर मार्क्स जे आपण पाहिले तर 50% पेक्षा कमी देखील विद्यार्थी आहेत आणि 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि काही उमेदवार जे आहेत ते 90 गुण मिळवणारे सुद्धा आपल्याला दिसतात. आता सर्व पोलमध्ये सहभागी होणारे विद्यार्थ्यांनी खरे मार्क्स सांगितले असतील का, तर नाही. यामध्ये काही फेक कॅन्डिडेट सुद्धा असू शकतात. तरीही तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून याला सहभागी होऊ शकता. दुसरं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना अजून कल्पनाच नाही की आन्सर की लागली किंवा काही कारणांमुळे त्यांना लॉग इन करता आलं नाही, ते या ठिकाणी त्यांची आन्सर की पाहू शकता. इथे काय करायचं आहे तुम्हाला, ज्या संस्थेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल, बार्टी असो, टार्टी असो, सारथी असो किंवा महाज्योती असो, तर सर्वांची लिंक टेलिग्रामला मी टाकलेली आहे आपल्या ग्रुपला. कालच नोटिफिकेशन सुद्धा टाकलं होतं आणि त्याची काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते की आम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यात अडचण येत आहे, आमचं लॉग इन होत नाही. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की परीक्षा बार्टीने कंडक्ट केली, म्हणून आपण सरळ बार्टीच्या वेबसाईटवर जातो आणि आपली आन्सर की डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो किंवा लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर सेपरेट लॉग इन या ठिकाणी बार्टीने उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून तुम्ही जर सारथीमध्ये फॉर्म भरला असेल तर सारथीची लिंक उघडा, जर महाज्योतीमध्ये फॉर्म भरला असेल तर महाज्योतीची लिंक उघडा. त्यावर तुमचं ऑफकोर्स लॉग इन होऊन जाणार आहे आणि नंतर तुम्ही ज्या परीक्षांसाठी अर्ज भरले होते, ज्या परीक्षांचे तुम्ही पेपर दिले, त्या सर्व परीक्षांची रिस्पॉन्स शीट तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हे झालं तुमच्या रिस्पॉन्स शीटच्या बाबतीत आणि आन्सर कीच्या बाबतीत. तर ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर पाहिला त्यांनी कमेंट करा, ज्यांनी पाहिला नाही ते लगेच त्यांचा स्कोर पाहून घ्या आणि त्यानंतर कमेंट करा. तुम्हाला किती मार्क्स पडले तेही तुम्ही सांगू शकता. पेपर तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही सांगा. संपूर्ण नोटीस बघण्याची आवश्यकता नाही आपल्याला. 2 ते 3 पानांची नोटीस या ठिकाणी त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली, पण त्यामध्ये एकंदरीत हेच सांगण्यात आलं की तुमची जी काही आन्सर की आहे किंवा रिस्पॉन्स शीट आहे ती उपलब्ध करून देत आहोत. म्हणून सध्या तुमची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली. आता काही विद्यार्थी म्हणतील कट ऑफचं, तर विषय असा आहे की आपल्याजवळ जास्तीत जास्त उमेदवारांचे मार्क्स नाही. आपण एक अंदाज सांगू शकतो, यापूर्वी कट ऑफ लागलेले आहेत आणि पुढेही लागत राहतील. जर तुम्ही महिलांचा कट ऑफ पाहिला तर तो कमी जाणार आहे ऑफकोर्स, आणि जर पुरुषांचा कट ऑफ पाहिला तर तो जास्त जाणार आहे. पूर्वी 90 प्लसच कट ऑफ जात होते, याही वर्षी जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो होता तो आपण भरलेला होता आणि जवळपास याची जी जनजागृती होती यापूर्वी नव्हती. पण आता मात्र जवळपास सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत जी बातमी असते किंवा ॲड असते किंवा जी प्रशिक्षणाची सोय असते त्याची माहिती पोहोचलेली आहे. म्हणून जास्तीत जास्त उमेदवार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस आपल्याला यामध्ये वाढताना दिसतं आणि कॉम्पिटिशन होताना दिसते. पूर्वी प्रशिक्षण जे व्हायचं ते ऑफलाईन पद्धतीने होत होतं, पण आता गेल्या काही काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचे प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थी काय करतायत, जे विद्यार्थी घरी राहून सुद्धा तयारी करण्याचा प्रयत्न करतात ते देखील इथे फॉर्म भरत आहेत आणि जास्तीत जास्त स्कोर या परीक्षेचा वाढताना आपल्याला दिसतो. पेपरची जर काठिण्य पातळी पाहिली आपण तर कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता वाटते मागच्या वर्षीच्या तुलनेत.
पण सांगता येत नाही, कॉम्पिटिशनच्या बेसिसवरती डिपेंड राहणार आहे. म्हणून तुम्हाला किती स्कोर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आपल्याला एक थोडीफार कल्पना येऊन जाईल, की नेमके उमेदवारांना मिळालेले मार्क्स किती आहे. तुम्ही जर तुमचे ॲक्चुअल मार्क्स सांगितले तर नक्कीच इतर उमेदवारांना सुद्धा त्याची कल्पना येऊ शकते. कारण की पेपर दरवर्षी जितका सोपा असतो तितका सोपा तरी यावर्षी विद्यार्थ्यांना गेलेला नसावा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजसुद्धा केले, की अपेक्षेपेक्षा आम्हाला कमी मार्क्स पडलेले आहेत. निगेटिव्ह मार्किंग जरी यामध्ये नसली तरी देखील 100 अटेम्प्ट करून सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येण्याची शक्यता ही कमीच होती. तर तुम्हाला किती स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. या परीक्षेबद्दल तुम्हाला काय वाटते तेही तुम्ही सांगू शकता. आणखी 2 पेपर बाकी आहेत. जसे की UPSCचा पेपर जो आहे तो बाकी आहे. त्यामध्ये महाज्योतीचा सुद्धा असू शकतो आणि सारथीचा सुद्धा असू शकतो. पॉसिबिलिटी आहे आणखीही पेपर बाकी असण्याची. पण जी पोस्टपोन परीक्षा झाली होती त्याची परीक्षा देखील लवकरच कंडक्ट सुद्धा करण्यात येणार आहे. मोस्ट ऑफ द UPSCचा तो पेपर असावा. त्याची परीक्षा लवकरच घेण्यात येईल असं आपल्याला दिसतं. तर तुम्हाला या परीक्षेबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्कोर चेक केला असेल तोही तुम्ही सांगू शकता. यानंतर जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला स्कोर सांगितला तर आपण एक थोडाफार अंदाज जो आहे तो कट ऑफचा व्यक्त करू शकतो. सध्या मात्र एवढंच की आन्सर की आलेली आहे. तुम्ही तुमचा स्कोर चेक करावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, भारती, TRTI, ARTI, सारथी, महाज्योती या सर्वांची पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी परीक्षा झाली होती. आता परीक्षा जर आपण पाहिली तर UPSCची वगळता जवळपास कंबाईन असो किंवा MPSC राज्यसेवा असो, त्यानंतर IBPS असो, त्यासोबतच स्टाफ सिलेक्शन असो, अशा विविध परीक्षा CET मार्फत घेण्यात आलेल्या होत्या. आता या सर्व परीक्षेची ॲन्सर की जी आहे म्हणजे रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर चेक केलेला असेल, कारण की रिस्पॉन्स शीट जी आहे ती कालच अवेलेबल झाली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल सुद्धा त्यांचे मार्क्स चेक केलेले असतील. आता तुम्ही जर तुमचे मार्क्स चेक केले तर तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता, कोणत्या संस्थेमध्ये भरला होता, म्हणजे अगोदर तुम्ही परीक्षा लिहा. जसे की MPSC असेल तर MPSC, त्यामध्येही जर राज्यसेवा असेल तर राज्यसेवा, कंबाईन असेल तर कंबाईन, IBPSC बँकिंगची दिलेली असेल तर ती, किंवा स्टाफ सिलेक्शन दिलेलं असेल तर ते. अगोदर काय लिहा, परीक्षा लिहा. त्यानंतर तुम्ही बार्टी, सारथी, महाज्योती कशामध्ये फॉर्म भरला होता, त्या संस्थेचं नाव लिहा आणि नंतर तुम्हाला किती मार्क्स आहेत ते लिहा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची कल्पना येईल. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडलेले दिसतात. काही जण म्हणतायत की या परीक्षेचा कट ऑफ हा 90 किंवा त्यापेक्षा जास्त लागत असतो. कारण की पेपर जे आहेत ते सोपे असतात. पण मात्र यावेळेस जर आपण पेपरची प्रश्नपत्रिका पाहिली तर नक्कीच इतकाही सोपा तो पेपर वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे जर 1 तास असेल आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतील आणि प्रश्नाची लेंथ जी आहे ती जर मोठी असेल तर नक्कीच हा थोडासा किचकट स्वरूपाचा प्रश्न होऊ शकतो. म्हणूनच इथे विद्यार्थ्यांना अपेक्षे एवढे मार्क्स मिळालेले नाहीत. आता पहा, आपण काही गोष्टींबद्दल बोलतोय. एक म्हणजे आन्सर की ज्यांनी डाउनलोड केली, ज्यांनी त्यांचा स्कोर पाहिला त्यांनी कमेंट करावा की त्यांना किती स्कोर आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, की आपण टेलिग्रामवर पोल टाकलेला होता. टेलिग्रामचा जो आपला ग्रुप आहे त्यावर पोल टाकलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पोलमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर मार्क्स जे आपण पाहिले तर 50% पेक्षा कमी देखील विद्यार्थी आहेत आणि 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि काही उमेदवार जे आहेत ते 90 गुण मिळवणारे सुद्धा आपल्याला दिसतात. आता सर्व पोलमध्ये सहभागी होणारे विद्यार्थ्यांनी खरे मार्क्स सांगितले असतील का, तर नाही. यामध्ये काही फेक कॅन्डिडेट सुद्धा असू शकतात. तरीही तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून याला सहभागी होऊ शकता. दुसरं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना अजून कल्पनाच नाही की आन्सर की लागली किंवा काही कारणांमुळे त्यांना लॉग इन करता आलं नाही, ते या ठिकाणी त्यांची आन्सर की पाहू शकता. इथे काय करायचं आहे तुम्हाला, ज्या संस्थेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल, बार्टी असो, टार्टी असो, सारथी असो किंवा महाज्योती असो, तर सर्वांची लिंक टेलिग्रामला मी टाकलेली आहे आपल्या ग्रुपला. कालच नोटिफिकेशन सुद्धा टाकलं होतं आणि त्याची काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते की आम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यात अडचण येत आहे, आमचं लॉग इन होत नाही. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की परीक्षा बार्टीने कंडक्ट केली, म्हणून आपण सरळ बार्टीच्या वेबसाईटवर जातो आणि आपली आन्सर की डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो किंवा लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर सेपरेट लॉग इन या ठिकाणी बार्टीने उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून तुम्ही जर सारथीमध्ये फॉर्म भरला असेल तर सारथीची लिंक उघडा, जर महाज्योतीमध्ये फॉर्म भरला असेल तर महाज्योतीची लिंक उघडा. त्यावर तुमचं ऑफकोर्स लॉग इन होऊन जाणार आहे आणि नंतर तुम्ही ज्या परीक्षांसाठी अर्ज भरले होते, ज्या परीक्षांचे तुम्ही पेपर दिले, त्या सर्व परीक्षांची रिस्पॉन्स शीट तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हे झालं तुमच्या रिस्पॉन्स शीटच्या बाबतीत आणि आन्सर कीच्या बाबतीत. तर ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर पाहिला त्यांनी कमेंट करा. ज्यांनी पाहिला नाही ते लगेच त्यांचा स्कोर पाहून घ्या आणि त्यानंतर कमेंट करा. तुम्हाला किती मार्क्स पडले तेही तुम्ही सांगू शकता. पेपर तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही सांगा. संपूर्ण नोटीस बघण्याची आवश्यकता नाही आपल्याला. 2 ते 3 पानांची नोटीस या ठिकाणी त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली. पण त्यामध्ये एकंदरीत हेच सांगण्यात आलं की तुमची जी काही आन्सर की आहे किंवा रिस्पॉन्स शीट आहे ती उपलब्ध करून देत आहोत. म्हणून सध्या तुमची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली. आता काही विद्यार्थी म्हणतील कट ऑफचं. तर विषय असा आहे
की आपल्याजवळ जास्तीत जास्त उमेदवारांचे मार्क्स नाही. आपण एक अंदाज सांगू शकतो, यापूर्वी कट ऑफ लागलेले आहेत आणि पुढेही लागत राहतील. जर तुम्ही महिलांचा कट ऑफ पाहिला तर तो कमी जाणार आहे ऑफकोर्स, आणि जर पुरुषांचा कट ऑफ पाहिला तर तो जास्त जाणार आहे. पूर्वी 90 प्लसच कट ऑफ जात होते. याही वर्षी जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो होता तो आपण भरलेला होता आणि जवळपास याची जी जनजागृती होती यापूर्वी नव्हती. पण आता मात्र जवळपास सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत जी बातमी असते किंवा ॲड असते किंवा जी प्रशिक्षणाची सोय असते त्याची माहिती पोहोचलेली आहे. म्हणून जास्तीत जास्त उमेदवार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस आपल्याला यामध्ये वाढताना दिसतं आणि कॉम्पिटिशन होताना दिसते. पूर्वी प्रशिक्षण जे व्हायचं ते ऑफलाईन पद्धतीने होत होतं, पण आता गेल्या काही काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचे प्रशिक्षणसुद्धा उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थी काय करतायत, जे विद्यार्थी घरी राहून सुद्धा तयारी करण्याचा प्रयत्न करतात ते देखील इथे फॉर्म भरत आहेत आणि जास्तीत जास्त स्कोर या परीक्षेचा वाढताना आपल्याला दिसतो. पेपरची जर काठिण्य पातळी पाहिली आपण तर कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता वाटते मागच्या वर्षीच्या तुलनेत, पण सांगता येत नाही. कॉम्पिटिशनच्या बेसिसवरती डिपेंड राहणार आहे. म्हणून तुम्हाला किती स्कोर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला एक थोडीफार कल्पना येऊन जाईल की नेमके उमेदवारांना मिळालेले मार्क्स किती आहे. तुम्ही जर तुमचे ॲक्च्युअल मार्क्स सांगितले तर नक्कीच इतर उमेदवारांना सुद्धा त्याची कल्पना येऊ शकते, कारण की पेपर दरवर्षी जितका सोपा असतो तितका सोपा तरी यावर्षी विद्यार्थ्यांना गेलेला नसावा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजसुद्धा केले की अपेक्षेपेक्षा आम्हाला कमी मार्क्स पडलेले आहेत. निगेटिव्ह मार्किंग जरी यामध्ये नसली तरी देखील 100 अटेम्प्ट करून सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येण्याची शक्यता ही कमीच होती. तर तुम्हाला किती स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. या परीक्षेबद्दल तुम्हाला काय वाटते तेही तुम्ही सांगू शकता. आणखी 2 पेपर बाकी आहेत, जसे की UPSCचा पेपर जो आहे तो बाकी आहे. त्यामध्ये महाज्योतीचा सुद्धा असू शकतो आणि सारथीचा सुद्धा असू शकतो. पॉसिबिलिटी आहे आणखी ही पेपर बाकी असण्याची, पण जी पोस्टपोन परीक्षा झाली होती त्याची परीक्षा देखील लवकरच कंडक्ट सुद्धा करण्यात येणार आहे. मोस्ट ऑफ द UPSCचा तो पेपर असावा, त्याची परीक्षा लवकरच घेण्यात येईल असं आपल्याला दिसतं. तर तुम्हाला या परीक्षेबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्कोर चेक केला असेल तोही तुम्ही सांगू शकता. यानंतर जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला स्कोर सांगितला तर आपण एक थोडाफार अंदाज जो आहे तो कट ऑफचा व्यक्त करू शकतो. सध्या मात्र एवढंच की आन्सर की आलेली आहे, तुम्ही तुमचा स्कोर चेक करावा.